सकाळी सकाळी आले आपल्याकडे सचिन भाऊ, कारण त्यांच्याकडून घ्यायचे होते आपल्याला पैसे. पैसे पैसे घेतले, नंतर बसलो आपल्या दुकानावर, कारण तिकडे जायला टाईम होता थोडासा. मला लगेच म्हणलं चला निघू, जाऊ दे आपल्या दुकानावर जाऊ. पटकन निघालो आपल्या दुकानावर जायला. त्याच्यात आपल्याला भेटले राजू भाऊ. त्यांचं चालू होतं कांद्याच्या चाळीमध्ये कांदे टाकायचं काम. तर आलो आपलं लगेच दुकानावर आलो. म्हटलं चला आता थोडंसं काम करून घेऊ. ते काम झालं आणि लगेच कस्टमर आले, बॅलन्स मारायचे होते थोडेसे. तर बॅलन्स मारला आणि आपली बुलेट केली चालू आणि लगेच निघालो येवल्याच्या दिशेने, कारण की मित्राच्या बहिणीची आज हळद होती. त्याच्यात आपण पोचलो आपल्या मामाची इथं, म्हणजेच वाकदला. तर म्हटलं चला पटकन आता गाडी वळवली, लगेच आलो मामाच्या घरी. मामाची चालू ते गाया मस्त निवांत फिरत होत्या. म्हटलं व्ह्यू तर एकदम क्वालिटी आहे. त्याच्यात आलो तर अनुमामांचं चालू होतं घास कापायचं काम, याच्यात मामाची पोरगी. नंतर आलो पुढं आलो तर आपण चालू होतं घास कापायचं काम. त्याच्यात आपण ट्रॅक्टर केला चालून लगेच निघाली घराकडे जायला. त्याच्यात हा राजवीर आपला सायकल घेऊन डायरेक्ट वावरात आला होता गाडी. तिथून परत आपण निघालो येवल्याला जायला. त्याच्यात आपल्याला सगळे भेटले मित्रपरिवार. विशाल भाऊ ते आले होते. त्याच्यात पुढं आलो तर आपल्याला भेटले निखिल भाऊ, योगी भाऊ. तर म्हटलं चला काही विषय नाही, आले सगळे पोरं. तिथं आलो पोचलो लगेच लग्नाच्या ठिकाणी. तर तिथं सगळे आले. त्याच्यात लगेच कार्तिक भाऊला भेटून घेतलं. म्हणलं परत म्हणायला नको गडी काय लग्नाला आलं नाही, हळदीला आले नाही पोरं. तर मग लगेच हॅलो त्यांना भेटून घेतलं आणि सगळं मित्रपरिवार सगळे आलेला होता त्यांचा. सर्व मित्रपरिवार आला तर सर्वांशी मनसोक्त गप्पा झाले एकदम. त्याच्यात या काकांनी त्यांचं चाललं होतं संभळ वाजवायचं काम. म्हणलं एकदम क्वालिटी विषय काय विषय. सगळे पोरं लगेच जेवणं झाले आणि लगेच बिलोकलं नाचायला. म्हणलं चल नाचायला एकदम मजा येईल आता. त्या पोराने घेतलं कार्तिक भाऊला उचलून लगेच. त्याच्यात कार्तिक भाऊला आणि त्याच्या वडिलांना घेतलं उचलून पोरांनी नाचायला. ते एकदम मजाच आली आज. म्हणलं आपले पोरं काय सुधारायचे नाही भाऊ. नाना मस्त हाती बसून नाचत होतं, त्याचं वेगळी सिस्टम चालू होती. क्या बात कर रहे हैं?